मैदानावर खेळ फक्त बॅट बॉलचा नसतो, तर तो अनेकदा सत्तेचा, भीतीचा, राजकारणाचा आणि इतिहासाचा असतो. स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांचा जल्लोष, कोट्यावधी प्रेक्षकांची नजर आणि देशभिमाने भरलेली मने. पण काही क्षण असे येतात जेव्हा संघ मैदानात उतरतच नाहीत. सामना सुरू होण्याआधी संपतो. स्कोअर बोर्डवर धावा नसतात, पण इतिहासात मात्र एक काळा अध्याय नोंदवला जातो. क्रिकेटच्या विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर बहिष्कार हा शब्द नवा नाही. 1996 पासून ते 2026 पर्यंत वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या मैदानांवर एकच गोष्ट केली आहे, खेळाला नकार. काय आहे हा इतिहास जाणून घेऊया. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. 1996 चा विश्वचषक हा श्रीलंकेसाठी केवळ क्रिकेटचा उत्सव नव्हता, तर अस्तित्वाची लढाई होती. देश गृहयुद्धाच्या आगीत होरपळत होता. कोलंबोमधील बॉम्बस्फोटात निष्पाप नागरिकांचे रक्त रस्त्यावर सांडले होते. अशा वातावरणातच क्रिकेट खेळणं म्हणजे धाडस नव्हे, तर जुगार होता. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिया सारखे बलाढ्य संघ श्रीलंकेत जाण्यास तयार झाले नाहीत. खेळाडूंच्या जीवाला धोका आहे हा मुद्दा समोर ठेवत त्यांनी सरळ नकार दिला. परिणामी श्रीलंकेला दोन्ही सामन्यात वॉकओव्हर मिळाला. मैदानात एकही चेंडू टाकला गेला नाही, पण त्या निर्णयाने इतिहासाला कलाटणी दिली. कारण गुण न खेळता मिळाले आणि पुढे जाऊन या श्रीलंकेने तो विश्वचषक जिंकून जगाला धक्का दिला. युद्धाच्या सावलीत जन्मलेला बहिष्कार अखेर विजयाच्या कथेत बदलला गेला. 2003 चा विश्वचषक हा राजकारण आणि क्रिकेट यांच्यातील संघर्षाचं जिवंत उदाहरण ठरला. इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना केवळ दोन संघांमधला नव्हता, तर दोन राजकीय व्यवस्थापनांमधला होता. दोन्ही ब्लेअर सरकार आणि रॉबर्ट मुगाबे यांच्यातील तणाव इतका वाढला होता की क्रिकेट मैदानही त्यातून सुटू शकला नाही. खेळाडूंना धमक्या मिळाल्या, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. इंग्लंडने तो सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे विजयी ठरलं, पण इंग्लंडला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. गुण गमावले गेले, स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आणि क्रिकेट इतिहासात हा निर्णय भीती, राजकारण आणि धाडसाचा एकत्रित दाखला म्हणून नोंदवला गेला. याच विश्वचषकात न्यूझीलंडनेही एक वेगळा पण तितकाच धक्कादायक निर्णय घेतला. केनियातील नैरोबी येथे दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची गुप्तचर माहिती समोर आली आणि न्यूझीलंड संघाने तिथे खेळण्यास नकार दिला. मैदान पुन्हा रिकामं झालं. सामना झाला नाही, पण केनियाला गुण मिळाले आणि हेच गुण केवळ आकड्यांपुरते राहिले नाहीत, तर त्यांनी इतिहास घडवला. केनियाने त्या गुणांच्या जोरावर थेट उपांत्य फेरी गाठली आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला आश्चर्यचकित केलं. एका बहिष्कारातून एका छोट्या संघाची मोठी कथा जन्माला आली आणि आता 2026 काळ बदलला, फॉर्मॅट बदलले, क्रिकेट अधिक व्यावसायिक झालं, पण बहिष्काराची मानसिकता अजूनही जिवंत आहे. कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा क्रिकेटपेक्षा राजकारण मोठं ठरल्याचं चित्र समोर आलंय. पाकिस्तान सरकारने स्पष्ट भूमिका घेतली, स्पर्धेत खेळू पण भारताविरुद्ध नाही. हा निर्णय केवळ एका सामान्यपुरता नाही, तर दोन देशांमधील दशकानुदशकांचा तणाव, अविश्वास आणि संघर्ष यांचं प्रतीक आहे. मैदानावर बॅट बॉल टकराव होण्याआधीच राजकीय भूमिका आमने-सामने उभी राहिली. क्रिकेटचा आत्मा खेळात आहे, स्पर्धेत आहे, पण इतिहास सांगतो की मैदानाबाहेरील वास्तव अनेकदा मैदानावरच चित्र बदलतं. कधी बॉम्बस्फोट, कधी गृहयुद्ध, कधी दहशतवाद, कधी राजकीय संघर्ष, तर कधी राष्ट्रांमधील तणाव. या सगळ्यांनी क्रिकेटला थांबवलं आहे. सामना न खेळणं हा केवळ एक निर्णय नसतो, तो एक संदेश असतो. भीतीचा, निषेधाचा, विरोधाचा किंवा धोरणाचा. 1996 ते 2026 या 3 दशकांच्या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट दिसते. बहिष्कार हा अपवाद नाही, तो क्रिकेट इतिहासाचा भाग आहे. काही वेळा तो न्याय वाटतो, काही वेळा अन्यायकारक, काही वेळा तो सुरक्षितेसाठी आवश्यक ठरतो, तर काही वेळा तो राजकारणाचा खेळ बनतो. पण प्रत्येक वेळी
एकच सत्य समोर येतं, जेव्हा संघ मैदानात उतरत नाहीत तेव्हा पराभव किंवा विजयापेक्षा मोठी गोष्ट ठरते. इतिहास एक नोंद होते जी फक्त स्कोर बोर्डवर नाही तर समत स्मृतींमध्ये कोरली जाते. कारण क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तो भावना आहे, ओळख आहे, राजकारण आहे आणि कधी कधी तो युद्ध नसतानाही युद्धासारखाच गंभीर बनतो. आणि म्हणूनच मैदान सोडून पण ही पहिली वेळ नसते आणि शेवटचीही नसणार. इतिहास पुन्हा पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करतो. फक्त चेहरे, देश आणि कारण बदलत जातात, पण बहिष्काराची कथा मात्र प्रत्येक पिढीत नव्या रूपात पुन्हा लिहिली जाते. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.